नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत माननीय आयुक्त सत्यम गांधी IAS यांनी प्रशासक काळात सर्व विभागांमार्फत राबवण्यात आलेल्या कामकाजाचा वस्तुनिष्ठ, सांख्यिकीय आणि विभागनिहाय समन्वित रिपोर्ट कार्ड माध्यमांसमोर सादर केला। या सादरीकरणात सामान्य प्रशासन, आस्थापना, वित्त, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, नगररचना, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, समाज कल्याण, महिला, बालकल्याण, दिव्यांग कल्याण, कायदा विभाग, अग्निशमन, माहिती तंत्रज्ञान, कर वसुली, उद्यान, वाहतूक, निवडणूक विभाग अशा सर्वच विभागांच्या कामगिरीचा एकत्रित आढावा मांडण्यात आला। नमस्कार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकामध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आपल्याला सांगितलं गेलं, मागच्या 2 वर्षात शासकीय काळामध्ये काय काय आपल्याला उपलब्धी होती आपल्याला सांगू इच्छितो। सामान्य प्रशासकीय भागामध्ये जवळपास 350 लोकांना पहिल्यांदा मोठी प्रमाणात पदोन्नती देण्यात आली होती, जे आता आपल्याला कधीच दिलं नाही। त्याच्यासोबतच जीवनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रत्येक वाहनावर GPS आम्ही लावलेला आहे आणि ते प्रत्येक नागरिकांना त्याची लाईव्ह ट्रॅकिंगचे पण सुद्धा आपण देण्यात आहोत। त्याच्यासोबतच PWDच्या टेंडर्समध्ये पारदर्शकप्रमाणे आपण टेंडर राबवून जवळपास मागच्या DPDCमध्ये 6.5 कोटीचं बजेट आपण केलं। या DPDCमध्ये आतापर्यंत 1.5 कोटीचं बजेट केलं। AMCAPच्या कामात अजून 1.5 कोटीचं बजेट केलं आणि 25-26च्या DPDCमध्ये पण जवळपास तेवढंच 7 कोटीचे बजेट होणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामधून आपण अजून फंड्स आणून अजून वर्क्स वगैरे सँक्शन करता येईल। त्याच्यासोबतच महानगरपालिकामध्ये पहिल्यांदा आदर्श शौचालयमधून AC शौचालय बसवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे आपण 10 कम्युनिटी टॉयलेट बसवणार आहोत। त्याच्यासोबतच 50 फीट पर्सनल टॉयलेट वगैरे बसवणार आहोत। हे सगळे प्लस कुपवाड स्कीममध्ये कुपवाड ड्रेनेजचं जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये 270 किलोमीटरपैकी 243 किलोमीटरचं ड्रेनेज काम कंप्लीट झालेलं आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये कुपवाडचं पूर्ण काम पण कंप्लीट होईल। 10 किलोमीटरवर सोडून बाकी सगळे रोडचे डिस्ट्रीब्युशन पण करण्यात आले आहे आणि आपण महाराष्ट्रात पूर्ण सांगली मिरज कुपवाड जी महानगरपालिका आहे च्या अंतर्गत नंबर 1वर आहे। हे पण सांगायला मला होतोय। हे सगळे काम आपण मागच्या 2 वर्षात केलेले आहोत, पुढे पण आपण करणार आहोत। बरेच काम आता पेंडिंग आहे, बरेच काम आपण हाती घेतलेले आहे। ते सगळे काम करून आपण सांगली मिरज कुपवाडच्या लोकांसाठी एक चांगल्या लोकांना प्रशासन देण्यासाठी मी पण आणि येणारा बॉडी पण कटिबद्ध आहे। धन्यवाद सर। राहिलेले पेंडिंग कामं किती दिवसापर्यंत पूर्ण करू? पेंडिंग काम वेगळे असतात। काही रोडचं काम आहे, काही वॉकिंग ट्रॅकचं काम आहे, काही लाईटचं काम आहे। ते पण काम आम्ही टप्प्याटप्प्यात सगळे 1-2 महिना, काही 3 महिना, काही 1 वर्ष सगळे पूर्ण करतो। सध्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आहे। अनेक लोकांची चावे घेतलीत। लहान मुलं परवा एक जण त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचं काय ठोस उपाययोजना राहणार आहे त्यासाठी? महानगरपालिका आता मोकाट कुत्र्यांसाठी एक सेपरेट शेल्टर, डॉग शेल्टर करणार आहे। त्याचे प्रपोजल पण DPDC इथून पाठवलेलं आहे, तिथे मंजूर काही दिवसात होईल आणि त्याच्यानंतर 150 कुत्र्यांच्या केजेस आणि 500 कुत्र्यांचे ओपन शेल्टर हाऊस आपण तयार करून तिथे आपण नियोजन करणार आहोत। ठीक, धन्यवाद।